शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपण गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जुन्नर येथे क्लाउज कंपनीचा झेस्टी या गाजराच्या संदर्भामध्ये पीक पाहणी कार्यक्रम केला होता. आज त्या गोष्टीला साधारणतः 5-6 महिने झालेले जवळपास. शिंगवळ गाव जे नाशिक मधलं अत्यंत गाजराकरता प्रसिद्ध परिसर आहे, जिथे गाजर मोठ्या प्रमाणावर केले जातात आणि एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जातात, त्या गावामध्ये आपण आज आलेलो आहोत. तर ज्या शेतकरी बांधवांच्या प्लॉटमध्ये आता आपण उभं आहे त्यांचा परिचय आपण त्यांच्याकडूनच घेऊ. सर, काय नाव तुमचं? प्रतीक मनोहर राहते. प्रॉपर शिंगवे. हो. गाजर किती वर्षापासून करतात? गाजर 10 वर्षापासून. म्हणजे यांचं कुटुंब, यांचे वडील असतील, यांचे काका असतील किंवा हे स्वतः असतील, गेल्या 10-12 वर्षापासून गाजराचे पीक करतात. ही कोणची व्हरायटी लावली प्रत्येक भाऊ? ही जेस्टी क्लाउज कंपनी. क्लाउज कंपनीची जेस्टी. का बरं जेस्टीच का बरं लावली? नवीन आलं मार्केटमध्ये काहीतरी. मग सगळ्यात पहिल्यांदा कळलं कुठून जेस्टी गाजराबद्दल? गावात जाहिरात आली होती. गावात चर्चा झाली होती गाजराच्या वाणाबद्दल. हो. आणि किती क्षेत्र लावलं मग जेस्टीचं? हे 1 एकर आहे. 1 एकर. अंदाजे किती बियाणं लागलं याला? अंदाजे 800 ग्रॅम लागतं. 800 ग्राम बियाणं लागलं. आणि कुठल्या महिन्यात लागवड केली होती अंदाजे? ही 11 डिसेंबरला लागली. 11 डिसेंबरला लागवड केली ना. आता हार्वेस्टिंग चालू आहे. म्हणजे साधारणतः सगळे ते जानेवारी, फेब्रुवारी, 4 मार्च, महिन्याचा प्लॉट होईल. 4 महिन्याचा 120. का बरं लेट, का बरं काढलं? भाव नाही म्हणून? हा, रेट मुळे. प्रॉपर तयार कधी झाला होता गाजराचा प्लॉट? प्रॉपर 3.5-3.5 महिने, 3.25 महिन्यात प्रॉपर झाला. आणि आता 4 महिन्याचा जवळपास हा होता. पूर्ण झालेला आहे. म्हणजे बघा, साधारणतः 3.5 महिन्यात हे गाजराचं वाण झेस्टी हे त्यांच्या शेतात तयार झालेलं होतं. परंतु दुर्दैवाने नेहमीप्रमाणे यावर्षी ही गाजराला भाव फार कमी असल्यामुळे त्यांनी साधारणतः तो 20-25 दिवस लॉटला पुढं लावून धरला. तरी गाजराला त्या मानाने नुकसान काहीच झालं काहीच नाही. नाही झालं. कसं वाटतंय गाजर छान एकंदर? वाटतं. लांबी, कलर, साईज. विक्री व्यवस्था कुठे सध्या? शिंगव्यातच समान. विक्री चालू आहे. हो, जागेवर व्यापारी घेतात, वॉश करून इथूनच ते पुढे पाठवतात. हा, मग व्यापाराचं काय म्हणणं आहे एकंदरीत व्हरायटी? चांगलं आहे ना. बाजार ज्या आता जेवढ्या व्हरायटी आज इथं चालू राहिल्या याच्यामध्ये या व्हरायटीला बाजार कसा मिळतोय? आता तो व्यापाऱ्यालाच माहिती, पण व्यापाऱ्यांच्या सांगण्यावरून तरी फास्ट विकतय. तर त्यांच्या शेतकरी बांधवांचं असं म्हणणं आहे की प्लॉट लावला, थोडा लेटही झाला तरी सुद्धा त्याला प्रॉब्लेम आला नाही. आणि आज बाजारात विक्री करताना सुद्धा व्यापारी झेस्टी या गाजराबद्दल कुठलाही त्याला विरोध करत नाही, चांगल्या भावामध्येच त्याला विकत घेतोय. एक समान साईज आहे त्याची. एक समान साईज आहे. गोडी चांगली. चांगली. मग पुढच्या वर्षी काय कराल? लावाल का परत झेस्टी? मग जेस्टी लावणार. गावामध्ये काय परिस्थिती राहील? शिंगो गावामध्ये किती लोक झेस्टी अंदाज करतील? आता या वर्षी केले 5-6 शेतकऱ्यांनी केले. पुढच्या वर्षी कदाचित सगळंच करतील. बियाणं इझी अवेलेबल झालं क्लाउजचं तुम्हाला? बिलिंग मध्ये हा, म्हणजे क्लाउज कंपनीचं झेस्टी हे गाजर तुम्हाला शेतकरी बांधवाला मिळताना पक्क्या बिलात मिळालं. हो. आणि मुबलक परिस्थितीमध्ये होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भावामध्ये बियाण्यामध्ये खूप चढ उतार झाला नाही. काहीच नाही. ठीक. शेतकरी बांधवांनो, ही आहे क्लाउज कंपनीची झेस्टी व्हरायटी. आपण त्या गावातून या गोष्टीबद्दल चर्चा करत आहोत की जे गाव ह्या व्हरायटी संदर्भातलं सर्वात म्हणजे या पिका संदर्भातलं सर्वात हुशार गाव म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना गाजर भविष्यामध्ये करायचं असेल त्यांनी क्लाउज कंपनीचं झेस्टी F1 हे प्रायोगिक तत्वावर तरी 1 पॅकेट 2 पॅकेट लावून नक्की अनुभव घ्यावा. बियाण्याच्या उपलब्धतेसाठी तुम्हाला जे काही डिस्ट्रीब्युटर वितरक असतील त्यांच्याकडे हे बियाणं उपलब्ध होईल. तर प्रतीक भाऊचे आपण विशेष आभार मानू की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नवीन व्हरायटी लावली. त्याचा अनुभव सर्व शेतकरी बांधवांना मिळवण्याकरता आज आम्हाला त्यांची सविस्तर मुलाखत सुद्धा दिली. प्रतीक भाऊ, धन्यवाद. धन्यवाद.